एमआयएमचा वगैरे महापौर कसा व्हावा? त्यांचे 32-33 लोक आहेत. मेजॉरिटीला 58-59 लागतात. भारतीय जनता पार्टीकडे क्लिअर मेजॉरिटी आहे. तर मला असं वाटत नाही की कोणाचा दुसऱ्यांचा महापौर होऊ शकतो, आणि तसा प्रयत्नही कोणी करण्याची गरज. जे लोकशाही मार्गाने झाले ते स्वीकारलं पाहिजे असं मला तरी वाटतं. मात्र भाजपला थांबवण्यासाठी सगळे वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन महापौर करण्याची चर्चा ठरते तसे का तुमचं काय चर्चा होती? आमचा शिवसेनेचा अशा विषयाशी काहीही संबंध नाही. कारण संख्याच नाही तर उगाच होणार म्हणण्याला कोणताही अर्थ नाही. जे काय दिलेलं आहे लोकांनी ते स्वीकारलं पाहिजे. आपल्याकडे संख्या नाही हे मान्य केलं पाहिजे. काल जे ते भाजप शिवसेना युती 5 लढत थोडी शिवसेनेने युती तोडली त्यांच्याशी दोघांनी तोडलेली आहे. उगाच वरच्यांच्या दबावामुळे त्यांनी इथं जागा वाटप केलेलं होतं. मनापासून नव्हतं, आणि ते क्षणात रात्री झालं आणि सकाळी तुटलं. तसंच महापालिकेला झालं होतं. रात्री त्यांचं सगळं झालेलं होतं, सकाळी तुटलं. फक्त आता काही ठिकाणी चिन्ह देऊ शकले नाही, कारण ग्रामीण भागात दूर दूर एबी फॉर्म द्यायचे होते. तिथं पोहोचणं वेळेवर शक्य नव्हतं. पण जिथं जिथं पोहोचणं शक्य आहे त्यांनी एबी फॉर्म देऊन टाकले एकमेकाच्या. त्याच्यामुळे युती हे नुसतं स्वतःने त्यांचं नुसती भाषा आहे, बाकी युती तर नाहीच आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पुन्हा दावा केला की पाणीपुरवठा वगैरे प्रकरणात मला स्वतः अटकाचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं स्वतः लक्ष घाला, काही प्रॉब्लेम नाही झाला. शेवटी आता अजितदादाविषयी काही बोलणं मला असं वाटतं योग्य होणार नाही. मी ते बोलणार पण नाही. शेवटी राजकीय वेगवेगळे विषय असू शकतात, परंतु तसं काही राजकारण करण्याची आमची तरी इच्छा नाही. पण संदीप कर्णिक जे बोलले तर आम्ही त्यावेळेस आधीच बोलत होतो की सत्ताधारी पक्ष त्या सत्ताधारी माणिकराव कोकाटे यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. आणि हे मला असं वाटतं हे संदीप कर्णिकांच्या तोंडून आलं. तसं संदीप कर्णिक आताच्या घडीला आउट ऑफ वे जाऊन राज्यकर्त्यांना मदत करतात, नियम कायदे कुठं ठेवतात, असे अनेक उदाहरण आहे संदीप कर्णिकांचे. मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही, प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे आमच्या पक्षाचा अध्यक्ष ठरू शकत नाही असंही ते म्हणाले. राज ठाकरेंचं कोणाला अध्यक्ष करा म्हणा. राज ठाकरे पटेल नको पाटील करा एवढंच बोललेले. पाटील कोणताही असू शकतो तो. त्याच्यामुळे राज ठाकरेंचा मी काही प्रवक्ता नाहीये, पण राज ठाकरे साहेब काय कोणाला अध्यक्ष करा असं नाही. पटेल म्हणजे एक अमराठी माणूस असा त्याचा प्रतिकात्मक अर्थ घ्यायचा. पाटील म्हणजे या मातीतला माणूस हा त्याचा प्रतिकात्मक अर्थ आहे. बाकी व्यक्तिशः हा तो अर्थ नाहीच आहे. माझं टांगा पलटी करून दाखव एकेरी उल्लेख करत गणेश नाईकांनी शंभूराज देसाईंना आवाहन केलंय. पालकमंत्री म्हणत ना तुलाही म्हणतात. गणेश नाईक बोलतायत आणि करतायत पण असं दिसतंय. आणि एक दिवस ते टांगा पलटी करणार आहे. भारतीय जनता पार्टीचं असंच आहे. वरून काही नेते युती करतात आणि खालून असे काही नेते एकमेकाच्या विरोधात लावलेले असतात. ती भारतीय जनताची कामाची पद्धत. त्या पद्धतीत गणेश नाईक आता काम करतात ते स्पष्ट होत. उद्धव ठाकरेंच्या काळात आम्ही हळूच शिंदे साहेबांकडे निवेदन द्यायचो आणि शिंदे साहेब आमचं काम करायचं असं नितेश राणे. उद्धव साहेब पण करायचे. नितेश राणे विसरले असतील. मेडिकल कॉलेजची परवानगी माननीय नारायण राणे साहेबांनी उद्धवजींना फोन केला होता आणि उद्धवजींनी ते केलं होतं. उद्धवजी काय अशा ते जे तशी मानसिकता व्यक्त करतात त्या मानसिकतेचे उद्धवजी ठाकरे साहेब नाही. हे राज्य सगळ्यांचं आहे. सगळ्यांच्या कामात आले पाहिजे या मानसिकतेचे. त्यामुळे गुपचूप निवेदन द्यायचं, गुपचूप करण्याचं ही तुमची मानसिकता स्पष्ट करते. सगळ्या गोष्टी गुपचूप करणं. परंतु मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा एक तिथल्या मेडिकल कॉलेजचं उदाहरण आहे. स्वतः नारायण राणे साहेबांनी फोन केला होता आणि कोकणातल्या जनतेला ही सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून उद्धवजींनी ते काम केलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं या बालिश बोलण्याला काय अर्थ नाही. त्या वैदिकमध्ये मराठी माणसं मुख्यमंत्री हे पहा, मराठी माणसाने मराठी लोक कुठे निवडून दिले. आता मोर्चे काढतात आणि निवेदन देतात, याला काय अर्थ आहे का? निवडून पण द्यायला पाहिजे होत्या ना मराठी माणसाने. तेरा भाईंदरच्या ते निवडून नाही दिले ना आता गुजराती बसवला म्हणतात किंवा हा बसवला म्हणतात तो बसवला म्हणतात. त्याला अर्थ नाही. निवडून द्यायला पाहिजे होता. निवडून दिल्यानंतर जर कोणी झाला असता तर आपल्याला बोलता आलं मराठी माणसाने मतदान दुसऱ्याला करायचं आणि सांगायचं याला महापौर बनव. याला काय अर्थ आहे?